तर तुम्हाला हे 2026मध्ये पेरूची लागण करायची आहे आणि तुमच्या मनात प्रश्न आहेत की बाबा पेरू लावावा का नाही, किती लावावा, कसा लावावा, कोणता लावावा. कारण पेरूत पण भरपूर साऱ्या व्हरायटी आहेत आणि कोणत्या सीझनमध्ये लावावा, म्हणजे किती महिन्यांनी धरा येईल. हे सगळे जर प्रश्न तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही एकदम बरोबर व्हिडिओवरती आलेला आहात. कारण आपल्याला पेरूच्या क्षेत्रामध्ये 3 ते 4 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, म्हणून तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती ChatGPTवरून किंवा Googleवरून गोळा केलेली मिळणार नाही. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती फुल एक्सपिरियन्स अशी माहिती मिळणार आहे. आणि याच नाही तर प्रत्येक पिकाच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती माहिती येत असते. तर ज्या पिकाची तुम्ही कमेंट कराल त्या पिकाची पूर्ण अशी माहिती आपण या चॅनलवरती टाकत असतो. आणि आपल्याकडे भरपूर सारी पिकं आहेत तर त्याची पण आपण माहिती या चॅनलवरती टाकत असतो. तर तुम्हाला जर जेन्युनली जर एक चांगला चॅनल पाहिजे असेल, एक एज्युकेशनल आणि सोबत लॉगिंगचा जर चॅनल पाहिजे असेल, रोजचे एक्सपिरियन्स, तर तुम्ही बरोबर चॅनलवरती आलेला आहात. तर पहिल्यांदा तर तुम्ही आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून टाका. तर आता येऊ डायरेक्ट मेन मुद्द्यावरती. आणि पेरूची कोणती व्हरायटी घ्यावी, भरपूर साऱ्या पेरूमध्ये व्हरायटी आहेत. आणि ह्या जर तुम्हाला प्रश्न येत असेल तर हा प्रश्न खूप मोठा आहे. सध्या माझ्याकडे तैवान पिंक पेरू आहे, पण तुम्हाला मी सगळ्या पेरूंच्या व्हरायटींचं एक फुल डिटेल आता या व्हिडिओत जर सांगायला लागलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल. त्याच्यामुळे त्याला एक नेक्स्ट व्हिडिओ, एक स्पेशल व्हिडिओ बनवून आणतो, एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवतो फक्त आणि फक्त व्हरायटीवरती. आणि आता तुमचं 2026मध्ये पेरू लावायचं ठरलं, किती बाय कितीवर लावायचं ते पण त्याच्यासाठी पण मी त्या व्हरायटीच्या चॅनलमध्ये सांगणार आहे, कोणतं पेरू किती बाय कितीवरती लावायचं. तर तुमचं पेरू लावायचं ठरलं, व्हरायटी ठरली, आणि आता प्रश्न तुमच्या मनात असा येत असेल की बाबा आता इथून पुढची प्रोसेस काय. तर असा जर तुमच्या मनात प्रश्न आलेला असेल तर यू चूज द बेस्ट अँड द बेटर यूट्यूब चॅनल अँड यूट्यूब व्हिडिओ ऑन द यूट्यूब फॉर द फार्मिंग. कारण या व्हिडिओमध्ये, या चॅनलवरती आपण रिअल एक्सपिरियन्स रोजची रोज व्लॉग्समार्फत किंवा व्हिडिओजमार्फत आपण रोज रिअल पिकांचे एक्सपिरियन्स तुमच्यापर्यंत शेअर करत असतो. आणि हे कशामुळे झालं, काय झालं, ही सगळी माहिती तुम्हाला आपण देत असतो. तर मोस्टली आपल्याला पेरूची लागण आणि पेरू लावण्याचे जे सीझन आहे तर तो सीझन आपल्याला पावसाळ्यामध्ये लावायचा आहे. कारण म्हणजे मे जूनच्या आसपास आपल्याला तो पेरू लावायचा आहे. कारण जर जास्त उन्हाळ्याचं लावलं आणि तुमच्याकडून जर पाणी तुम्हाला जर भरपूर असेल आणि पाणी त्या पेरूला भरपूर भेटत असेल तर तुम्ही कधी पण लावू शकता. पण जर तुम्हाला पाण्याची टंचाई असेल तर तुम्ही जूनमध्येच लावा. म्हणजे झाडं मोठे व्हायच्या टायमिंगला जर त्याला पाणी कमी पडलं तर झाडं तर कुटू शकतात. जर आणि तुमच्याकडे जर पाणी वगैरे भरपूर असेल तर तुम्ही दिवाळीच्या आसपास जर लागण केली तर एक नंबर. कारण दिवाळीच्या आसपास जर तुम्ही लागण केली तर तुमचा पेरू बहार धरण्यासाठी जून जुलै ऑगस्ट ह्या महिन्यांमध्ये तुमचं बहार धरण्यासाठी झाड रेडी असतं. आणि त्या टायमिंगला बहार जर तुम्ही धरला तरी त्याला सनबर्निंग वगैरे काही सुद्धा होत नाही. आणि दिवाळीच्या नंतर समजा जानेवारीच्या आसपास तुमचा मालाची कटिंग होते आणि त्या टायमिंगला रेट्स पण भरपूर असतात. तर तुम्हाला मित्रांनो माहिती आपल्या चॅनलवरती भरपूर सारे खूप अशा प्रमाणात शेतीविषयक माहिती भेटून जाईल. आणि बाकी तुम्ही जर शेतकरी असाल, तुम्ही आधुनिक शेती करायची असेल तर लवकर आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून टाका. आणि माझ्या रानात जी आता व्हरायटी आहे तर ती तैवान पिंक व्हरायटी आहे. याचीसुद्धा पेरू एकदम मस्तपैकी असतात आणि ह्याला बॅगिंग वगैरे केलेली. तर ह्या सगळ्याची मी टॉपिक बनवून तुम्हाला टाकणार आहे. आता कसं एका व्हिडिओत सगळं सांगणं पॉसिबल नसते, कारण इन डिटेल जर सांगायचं असलं तर व्हिडिओ खूप लांब जातो. त्याच्यामुळे वेगळे व्हिडिओ मी पार्ट बनवून व्हिडिओ टाकेन. तर तुम्ही सगळं आपलं डिटेल बघण्यासाठी आपले चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलवरती प्रेस करा, म्हणजे तुम्हाला आलेली सगळी अपडेट तुम्हाला समजेल. आणि आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपला जो पहिलाच प्रश्न होता तोच मी रिपीट करतो, तर पेरूची बाग लावावी का नाही. तर मित्रांनो, पेरूची बाग ही खूप तुम्ही 100% लावाच. कारण कसं आहे, पेरूला समजा आता इतर पिकांना कसं असतं, रिस्क जास्त असते, तर पेरूला रिस्क कमी आहे. कारण विषय कसा आहे, पेरूला छाटणी केली की त्याला खूप असं खत माती वगैरे भरपूर जर असेल तर त्याला तुम्ही काहीच अडचण येत नाही. समजा सेटिंगला काही अडचण येत नाही, फुलगळ होत नाही, फुलधारणा भरपूर प्रमाणात होत असते. आता बघा, आमचं हे खत टाकल्यापासून आता समजा तिसरा तोडा आहे. म्हणजे एक आला, त्याचं कटिंग झालं, नंतर दुसरा आला, त्याचं कटिंग झालं, नंतर हा तिसरा, आय थिंक तिसरा चौथा तोडा आहे. तरी अजून ह्याला भरपूर अशा प्रमाणात फुलधारणा झालेली आहे. तर अशाच पद्धतीनं तुम्हाला पण जर करायचं असेल तर लवकर सबस्क्राईब करा. आणि हा पेरू पण बघा एकदम चांगल्या क्वालिटीचं. आणि बॅगिंगची प्रोसेस, फॉर्मची प्रोसेस सगळी तुम्हाला काय मी नंतर चॅनलवर सांगणार आहे. तर ओव्हरऑल जर तुम्हाला गोष्ट सांगायची झाली तर तुम्ही पेरू लावू शकता.
कारण पेरूमध्ये इन्व्हेस्टमेंट कमी आणि प्रॉफिट जास्त आहे. इन्व्हेस्टमेंट म्हणजे मेजर खर्च आहे, समजा झाड लावण्याचा हा मेजर खर्च आला, खत माती हा मेजर खर्च आला आणि बॅगिंग ह्या एक 3-4 प्रकारचे मेजर खर्च आहेत. पण याच्यातून उत्पन्न भरघोस असं उत्पन्न मिळतं मित्रांनो. त्याच्यावरती वाटलं सर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवेल आणि पेरूवरती तुम्हाला जर कमेंट आली तर स्पेशल एक प्लेलिस्ट बनवेल. तर बाकी मित्रांनो बाकी इन्फॉर्मेशन जर तुम्हाला जेन्युइन वाटली असेल आणि आपलं चॅनल आणि आपला व्हिडिओ जर तुम्हाला जेन्युइनली जर आवडला असेल तर आपल्याला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. जर बाकी नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद.